मिशन एनरूट्स ऑर्गेनिक प्रोडक्ट की बानी सुनते हैं रूबरू किसान की जुबानी। आज आलो आहोत आपण महालक्ष्मी हिवरे, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर, प्रगतिशील शेतकरी श्री बोरुडे साहेब यांच्या आपण शेतावर आलो आहे। यांना आपण आपल्या एनरूट हॉरिझन या कंपनीचे प्रोडक्ट वापरायला दिले होते। त्याच्यामध्ये त्यांनी सॉइल केअर लिक्विड, त्याच्यानंतर ॲग्रीग्रो, ह्युमिक, सॉइल पॉवर गोल्ड, कार्बन आणि पीएच बॅलन्सर एवढे प्रोडक्ट त्यांनी वापरले आहेत यांच्या कांद्यासाठी। तर आपण यांचा आता अभिप्राय घेऊया। यांचं एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला, यांच्या इतकं कांद्यामधलं नॉलेज यांच्या गावामध्ये कोणालाच नाहीये। वर्षानुवर्ष हे लोक कांदे करतात। तर आता आपल्या कंपनीचे प्रोडक्ट वापरल्याच्या नंतर त्यांना काय रिझल्ट जाणवले हे आपण त्यांच्या शब्दात ऐकूया। नमस्कार बोरुडे साहेब। तर आपण आपल्या कंपनीचे प्रोडक्ट वापरले तर आपला काय अनुभव आहे? कांद्याची साईज, कांद्याचा कलर हां, कमी कालावधीत व्यवस्थित, रोग कमी. बर। आता आपल्या बोलण्यातनं आलं होतं की हा जो आपला कांदा आहे हा किती ग्रॅमचा आहे? 300 ग्रामचा. साधारण 300 ग्रॅमचा एक कांदा बसतोय। आता तुम्ही बघू शकता माझ्या हातामध्ये एका वेळेला फक्त 3 कांदे बसतायत। म्हणजे याची साईज बघा, याचा कलर बघा। दुसरी गोष्ट, जसं आपलं मगाशी बोलणं झालं होतं, आपला हा कांदा आणि तुमचा जो दुसऱ्या वावरातला कांदा होता, या 2 वावरांमध्ये काय फरक होता? आता हा कांदा एकदम साध्या वावरात केला, हलक्या रानात. हलक्या रानात केला होता, तरी ती त्या भारी रानापेक्षा चांगली क्वालिटी आली. खतं न वापरता, म्हणजे रासायनिक खतं न वापरता. रासायनिक खतं न वापरता ह्याचे तुम्हाला रिझल्ट उत्तम जाणवले। बर, आता तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना काय सल्ला देताल? जे सेंद्रिय खतं औषधं वापरली पाहिजे. बरोबर। तर आपण दिलेल्या अभिप्रायाबद्दल आभारी आहोत। धन्यवाद। यांच्या कंपनीचे जे औषध वापरले आम्ही त्याच्यामुळे आम्हाला इतका जबरदस्त रिझल्ट भेटला, याच्या अगोदर आम्हाला असं कधीच भेटला नाही। धन्यवाद। अगर आपको हमारा वीडियो पसंद आया हो तो कृपया इसे लाइक करें, अपने दोस्तों और परिवार के साथ शेयर करना ना भूलें, और हाँ, हमारे चैनल एनरूट्स होराइजन को सब्सक्राइब जरूर करें ताकि आप हमारे आने वाले सभी वीडियोज़ को सबसे पहले देख सकें। घंटी के निशान पर भी क्लिक कर दें ताकि आपको हमारे हर नए वीडियो की सूचना मिलती रहे।